सो आता आपण जे आपलं स्क्रीन डेव्हलप झाली आहे बॅकएंड पासून फ्रंट एंड पर्यंत, त्याचं आपण युनिट टेस्टिंग कर्सर थ्रू कसं करता येईल ते आपण चेक करणार आहोत. सो मी आपले रिॲक्ट साइडचा जो कोड आहे तो ओपन करते. अंकिता, सेट सेकंड अँड थर्ड लँग्वेजचा कोड पुश आहे का? हो, एपीआय बाइंडिंग आणि एपीआय रायटिंग झालंय. बाइंडिंग पण डन आहे. हो. डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट इन प्रोग्रेस आहे त्याची. ठीक आहे. स्टुडंट बेस स्क्रीनचं झालंय. डेव्हलपमेंट झाली. हो. मला नाव सांग. स्टुडंट बेस स्क्रीन न्यू न्यू म्हणून आहे. सेकंड. हो, सेकंड. येस. हा, तर आता आपण युनिट टेस्टिंग कशी करायची ते पहिलं बघूयात. त्याच्या आधीच एक ही आहे की युनिट टेस्टिंग करताना काही कॉन्फिगरेशन आपल्याला ऍड करावे लागतात. तर त्या प्रॉम्प्टमध्ये प्रॉम्प्ट दाखवते पहिलं. ठीक आहे, त्याला मी सांगते की ऍक्ट ॲज अ सिनियर डेव्हलपर अँड रिॲक्ट एक्सपर्ट, आय वॉन्ट टू युनिट टेस्टिंग फ्रॉम माय स्क्रीन. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं, मी त्याला कॉम्पोनंट फाईल शेअर करते. म्हणजे जी आपला ओरिजिनल कोड आहे तो मी त्याला पास करते. हा, आणि मी त्याला काय सांगते, प्लीज जनरेट युनिट टेस्टिंग युझिंग रिॲक्ट टेस्टिंग लायब्ररी. आता ह्या लायब्ररी आपल्या कोडमध्ये असणं गरजेचं असतं. सो ते हे त्याला सांगितलं, आणि तेव्हा जो जनरेट करत असतो तेव्हा ते एक स्क्रिप्ट फाईल जनरेट करत असतो ज्याच्यात मोक एपीआय असतात त्याच्या. त्यानंतर मी त्याला काय सांगितलंय, डू नॉट चेंज माय कोड. माय कोड म्हणजे माझा जो एक्झिस्टिंग कंपोनंट आहे तो त्याच्यामध्ये काही चेंज नाही करत, एक नवीन स्क्रिप्ट क्रिएट करतो. आणि त्यानंतर मी त्याला काय सांगते, राईट टेस्ट टेस्ट इन न्यू फाईल. म्हणजे जी जनरेट फाईल होईल त्याच्यामध्ये त्या तू टेस्ट केसेस आहेत ते ऍड कर, ज्या तुला रन करायच्या आहेत. आणि त्याला काय सांगते की ह्या युनिट टेस्टिंगसाठी ज्या डिपेंडन्सी लागणार आहेत ना, त्या पण तू मला दे. आणि त्यामध्ये तो काय करत होता, जेस्ट यूज करत होता. सो आपल्याला ते नको आहे. तर मग मी त्याला ते पण सांगितलं की तू जेस्ट यूज नको करू, माझ्या प्रोजेक्ट फोल्डरमध्ये जे आहे ते मला दे. त्याच्या डिपेंडन्सी आपण आता करूयात. आता त्याच्यामध्ये विटे लागतं आणि सेटअप डॉट टी एस ची फाईल असते ती लागते. तर हे माझ्याकडे ऑलरेडी आहे, पण हा प्रॉम्प्ट तुम्ही दिल्यानंतर तो तुम्हाला ते फाईल्स ऍड करायला देईल. सो मी आता सेंड करते. अंकिताचे कॉम्पोनंट आहेत का दुसरे कोणते? नाही, बटन कंपोनंट वगैरे तेच. तसं नाही, म्हणजे दुसरा कॉम्पोनंट राईट केले आणि नाही, नाही, त्याच्यावरती नाही. असं नाही ना? ठीक आहे. नाही. तर तो चेक करतोय सेटअप डॉट टेस्ट फाईल ऑलरेडी माझ्याकडे आहे. मग तो आता एक नवीन क्रिएट करणार डॉट टी एस, टेस्ट डॉट टी एस एक्स ची. म्हणजे आपल्या ज्या टेस्ट केसेस असतात, ते कसं टेस्टर मॅन्युअली जाऊन चेक करतं, तसं हा स्वतःच काही चेंजेस करतो स्वतःमध्ये. म्हणजे एपीआय त्याच्या क्रिएट करतो, आपण जो त्याच्या रिलेटेड कोड लिहिलाय ना तो कोड वर्क होतोय का नाही ते सगळं चेक करतो, जे मेसेजेस आहेत तो चेक करतो. तर हे सगळं त्याच्यामध्ये होतं.
आता ही त्याने फाईल आपल्याला दिलेली आहे एक. त्याने मला कमांड नाही दिली तर मी त्याला सांगेन गिव्ह मी कमांड फॉर युनिट टेस्टिंग. मी ह्यानेच करते npm रन टेस्टनी. सो आपण इथे करूयात म्हणजे दिसेल सगळ्यांना. एक मिनिट आपण परत करूयात. माझ्याकडून एंटर गेले. त्यामुळे तो मध्ये थांबला. त्याची जोपर्यंत प्रोसेस होत नाहीये तोपर्यंत ॲक्शन नका करू स्क्रीनवरती. Cannot perform React state update on unmuted component. This not the integrate memory lake. हां, ठीक आहे. हा माझ्याकडे स्टोरेजचा इश्यू आलेला आहे. बट त्याने पूर्ण नाही दिलं, पण तो असे टेस्ट केसेस हे करतो. पास आणि फेल मार्क करतो, की कुठली फेल जाते, कुठली नाही जाते. कशावरती तो आहे चेक, तो चेक करतो. हां, तर त्याला हे बटन्स नाही मिळाले अंकित. हे बटन्स नाहीत ॲड केले का? हो केले. बटन काम करून घेतलंय मी. त्यांनी मला जेव्हा डेव्हलपमेंटचं काम दिलं होतं त्यांनी मला तिथे लिंक दिलेलं होते बटनच्या ऐवजी. लिंक कॉम्पोनंट ओके. दिलं होतं त्यांनी. हां. मी केल्यानंतर मग त्याच्यावरती घेतली आहे. ओके. बटन आहे सर्व. ओके. ठीक आहे. मग हे त्याने काही पास फेल मार्क जे आहे ते आपल्याला दिलेले आहे. आता त्याने कंप्लीट प्रोसेस नाही केली कारण माझ्या इकडे त्याला मेमरीचा स्टोरेजचा इश्यू येतोय. स्क्रीन पण मोठी आहे आय थिंक म्हणून तो फुल अँड ओन ॲक्सेस पण चेक करतोय अंकित आहे बा. हो, हे फुल अँड ओन ॲक्सेस पण आहे येस. त्याच्यामध्ये. येस. हां. तर शुड हँडल नल गेट गेट स्टुडंट असोसिएटेशन. अच्छा. ठीक आहे. तर ह्या काही अशा टेस्ट केसेस तो स्वतः राईट करतो आणि त्या पास आहेत की फेल आहेत ह्या मार्क करतो. जर आपण त्याला हे सांगितलं की हे एक्झिस्टिंग स्क्रीनमध्ये आहे, तू का फेल मार्क केलंय, तर तो तसं पण आपल्याला आउटपुट देतो. तर मी आता नाही, तसं नाही आपण करत आहे. ऐक ना नम्रता. हां. आपल्या ज्या टेस्ट केसेस जनरेट केल्या आपण त्या प्रोव्हाईड करून त्याला त्या टेस्ट केस वाईज नाही करू शकत का युनिट टेस्टिंग? नाही, आपण आपण नाही करत आहे ना ते. युनिट टेस्टिंग काय असतं अंकिता, आपण जो कोड राईट केलाय ना, तो कोड बरोबर आहे की नाही हे चेक करणं म्हणजे युनिट टेस्टिंग असतं. आपण आत्तापर्यंत काय करत आलोय, की टेस्टरने जे टेस्ट केसेस राईट केलेत, त्या टेस्ट केसेस आपण युनिट टेस्टिंग म्हणून यूज हो. करतो. पण आपण हे कधी नाही केलेलं आहे, की युनिट टेस्टिंग म्हणजे ॲक्चुअली त्याचं मीनिंग हे असतं, की जो तुम्ही कोड राईट केलाय ना, तो बरोबर आहे की नाही ते चेक करणं. आता ह्याच्यामध्ये तो यूआय कसा आहे तो नाही चेक करणार आहे.
ते टेस्टरला चेक करावं लागणार आहे. जो काही यूआयचा चेंज असेल तो टेस्टरच आपल्याला सांगेल, जो तेव्हा त्याचे सिस्टम टेस्टिंग करेल तेव्हा. पण युनिट टेस्टिंग हा एक वेगळा मीनिंग आहे आणि आपल्याकडे थोडंसं ते वेगळं केलं जात होतं. हां, तर युनिट टेस्टिंग जो कोड आपण राईट केलाय ना, त्याच्यावरती असते. ठीक आहे? नम्रता, हां, आता तू हे सांगते की आपण युनिट टेस्टिंग करतो ते आपण आपल्या कोडवर करतो की तो बरोबर आहे का नाही ते चेक करायला. मग हां. हे करून पण आपल्याला जे टेस्ट केसेस आहेत ते एक्झिक्यूट करावेच लागणार ना, की आपली कोणती फंक्शनॅलिटी राहते का नाही ते चेक नाही, करायला. हे नाही आपण आपण आपल्याला जी रिक्वायरमेंट आता युजर स्टोरी आपल्याला जी येते ना, ती युजर स्टोरी टेस्टरने आयडेंटिफाय केलेली युजर स्टोरी येते. बरोबर आहे ना? ती पण कर्सर थ्रू झाली आहे. एएसपीएक्सच्या कोडमध्ये पण ते सगळे लॉजिक असणार आहे, तेच आपल्याला इथे मिळणार आहे. टेस्टर आहे, तो ते एक्झॅक्ट समजणार आहे, की स्क्रीनवरती काय पाहिजे आणि काय नाही. आपण फक्त जस्ट डेव्हलपमेंट करायची आणि जेव्हा सिस्टम टेस्टिंग होईल ना, तेव्हा टेस्टर डिफेक्ट टाकेल, की ही फंक्शनॅलिटी मिसिंग नाहीये किंवा ही एक्स्ट्रा आहे. तर आपल्याला ती रिमूव्ह करायची. जे आपण करत होतो ना डेव्हलपर की टेस्टिंग जे म्हणत होतो आपण, ते आपण नाही करायचंय आता. म्हणजे फक्त युनिट टेस्टिंग करायचं आणि टेस्टरला द्यायचं की तुम्ही टेस्टिंग येस, करा म्हणून, आणि जेव्हा टेस्टर टेस्ट करेल आणि त्यातनं काय डिफेक्ट येतील ते मग आपण हे करायचं. येस. अंकिता रेकॉर्डिंग स्टॉप कर. म्हणजे हो. इथूनच युनिट टेस्टिंग करायची आपण मॅन्युअली युनिट टेस्टिंग